नमस्कार. बांधकाम कामगार मंडळ हे जनतेसाठी खूप सारी योजना आणत असतं, तर त्यापैकी ज्या महत्वाच्या योजना आहे, ज्या तुम्हाला माहिती पण असेल की भांड्याचा संच वगैरे मिळतो, अशा खूप साऱ्या योजना आहेत. परंतु त्यापैकी ज्या योजना कदाचित तुम्हाला माहित नसेल तर त्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप खूप छान प्रकारे मिळते. म्हणजे जवळपास मेडिकलचे जे स्टुडंट आहेत त्यांना 1-1 लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप यामध्ये मिळते. इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी चांगली स्कॉलरशिप मिळते. जर तुम्ही लहान वर्गात छोट्या वर्गात शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला छान स्कॉलरशिप मिळते. त्यामध्ये 11वी-12वी असेल किंवा तुम्ही कोणताही ग्रॅज्युएशन शिकत असाल किंवा तुम्ही मेडिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, फार्मसीचे विद्यार्थी असाल, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी यामध्ये वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहे. तर काय करायचं, महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात आधी तुमचं बांधकाम कामगार मंडळाचे कार्ड काढावे लागणार आहे. ते काढल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तर ते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस याचं रजिस्ट्रेशन वगैरे करता तर तुम्हाला ना थंब वगैरे द्यायला जावं लागतं तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी. मग तुमचं कार्ड वगैरे रिन्यू होऊन म्हणजे कार्ड जनरेट होतं तुमचं. तर त्यावरती एक एक्सपायरी डेट दिलेली असते, म्हणजे तुम्हाला परत पुढच्या वर्षी ह्या तारखेला जाऊन तुम्हाला कार्डचं जे आहे ते रिनोव्हेशन करावं लागत असतं. असं त्यामध्ये पद्धत आहे. तर त्यानंतर तुम्ही स्कॉलरशिपचा वगैरे फॉर्म भरू शकता आणि खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना यामध्ये स्कॉलरशिप मिळते. त्यामुळे ना जर तुम्हाला कार्ड वगैरे काढायचे असेल किंवा तुमचे आणखी काही प्रॉब्लेम्स असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे जे पण प्रश्न वगैरे असतील आम्ही लवकरात लवकर त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कार्ड वगैरे काढलेले परंतु स्कॉलरशिपचे फॉर्म भरलेले नाहीये, तर सध्या म्हणजे मागा सुद्धा ओटीपीचा थोडासा प्रॉब्लेम चालू होता. कदाचित आचारसंहिता लागू झालेली आहे किंवा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे, तर त्यामुळे हे वेबसाईट पाहिजे तशी सपोर्ट करत नसेल. त्यामुळे जर का कधी फारच जर तुम्हाला काही अडचणीचा सामना करावा लागत असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कदाचित 7 तारखेनंतर 7 तारखेला जो निकाल वगैरे लागणार आहे झेडपी आणि नगरपंचायतचा, तर त्यानंतर वेबसाईट पुन्हा सुरू होऊ शकते. तर त्यानंतर आपण याचा फॉर्म वगैरे भरणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स किंवा याचा फॉर्म कसा भरावा याची जर तुम्हाला इत्तमभूत माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. शिक्षणाबद्दल काहीही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला लवकरात लवकर आम्ही याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताना तुमचे प्रॉब्लेम्स वगैरे तर आम्हाला कळतंय की अच्छा यांच्यासोबत हे प्रॉब्लेम्स आहे, त्यावेळेस आम्हाला मग सुचतं की आम्ही त्याच्यावरती उपाय शोधून तुम्हाला सांगू. त्यामुळे तुम्हाला कमेंट जर काही वाटत असेल तर कमेंट तुम्ही करू शकता. आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.